नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण 26 जुलैच्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी प्रश्नांचं सराव आपण कसं करायला हवं? का बरं असं? कारण पेपर 1 मध्ये मित्रांनो क्वेश्चनचं प्रॅक्टिस असणं महत्त्वाचं आहे कारण 1च तास असतो आणि 1 तासामध्ये 50 पर्टिक्युलर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. या 50 क्वेश्चनमध्ये 60 गुणांसाठी म्हणजे 30 प्रश्न आपल्याला असणार आहे 6 युनिटवर. त्यानंतर 15 प्रश्न आपल्याला दिसून येणार आहे. बघा काय होत आहे 50 क्वेश्चन, ठीक आहे, 100 गुण आहे. त्यापैकी 6 युनिटवर 60 मार्कांसाठी प्रश्न येणार आहे. प्रत्येक युनिटतून 5 प्रश्न येतं. 3 युनिटमधून आपल्याला 15 प्रश्न दिसून येईल आणि 1 युनिट आहे मॅथ्स अँड रिझनिंगची. ठीक आहे. आपलं कम्प्रिहेन्शनचं. तर यातून 5 प्रश्न. इथून आपल्याला पाहायला मिळेल 15 प्रश्न. आणि सोबतच 6 युनिटमधून जवळपास 30 प्रश्न आपण बघतो. अशा प्रकारचं 100 प्रश्नांचं 50 प्रश्नांचं 100 गुणांसाठी हे नियोजन आहे. तर यामध्ये होतंय काय डी-आय सॉल्व्ह करायचा आहे. सोबत मॅथेमॅटिकल, लॉजिकलचे प्रश्न सोडवा. एक पॅराग्राफ त्यामध्ये सोडवणं हे आपल्यासाठी थोडं चॅलेंजिंग होत असतं. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने आपण वेळेचं नियोजन करायला हवं, हे जाणून घेण्यासाठी आजचं संपूर्ण सेशन खूप महत्त्वाचं आहे. सोबतच मित्रांनो परीक्षेला मात्र 30 दिवस राहिलेला आहे. तर 30 दिवसीय क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे. याची बॅच सुरू आहे मित्रांनो. तर फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल मात्र ₹2600 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट, 10 वर्षाचं पी-वाय-क्यू सोबत प्रॅक्टिससाठी एम-सी-क्यूज पण मिळेल. नोट्स आहे. डेली बेसिसवर 8 वाजता आणि रात्री 10 वाजता मॅथ्ससाठी सेशन लाईव्ह अवेलेबल आहे. हा सेशन आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा बघू शकता. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे. कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉइन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये देखील 30 दिवसीय क्रॅश कोर्स आपले सुरू झालेले आहे. ज्यामध्ये सब्जेक्ट आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉ. फीज आहे मात्र ₹4000. व्हॅलिडिटी 1 महिन्याची आहे. बघा हे नंबर्स आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपण पेपर 2 ला देखील जॉइन करू शकता. जर आपण पेपर 1 चं विचार केलेलं, तर पेपर 1 मध्ये वेळ म्हणजे टाईमचं नियोजन, ठीक आहे. टाईमचं व्यवस्थित आपल्याला मॅनेज करणं गरजेचं आहे. आता हे मॅनेज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? ऑब्व्हियसली प्रॅक्टिस करा. कारण प्रॅक्टिस जेव्हा आपण प्रश्नांचं करणार, तेव्हाच आपल्यासाठी प्रश्न बघून त्याला योग्यरित्या आन्सर करण्याचं जे कौशल्य आहे ते आपल्याला प्राप्त होईल. बरोबर? सेकंड महत्त्वाचं म्हणजे हा पर्टिक्युलर क्वेश्चन आपल्या समोर आहे. प्रश्नाला पाहून गोंधळ जे आपलं निर्माण होत असतं, असं पर्टिक्युलर डाऊट राहणार नाही जर आपण प्रॅक्टिस करतो. ठीक? मॅक्सिमम आपल्याला एम-सी-क्यूज प्रॅक्टिस करायचं आहे. पी-वाय-क्यूज प्रॅक्टिस तुम्हाला करायला हवं. कारण यातून काय होतं, सरळ प्रश्नपत्रिका जरी अभ्यासली मित्रांनो पी-वाय-क्यूच्या अभ्यासासाठी, तर फारच छान होईल. डी-आयसाठी 1 डी-आय किंवा 2 डी-आय आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे डी-आयसाठी टाईम मॅनेज करणं, कॉम्प्रिहेन्शनचं पॅसेज ऑब्व्हियसली मोठंच असतं. कारण त्यांना सुद्धा माहीत आहे, की सगळ्यात मोठं चॅलेंज विद्यार्थ्यांसाठी इथे काय ठरणार, तर वेळेचं नियोजन. पेपर 1 खूप हार्ड असतं अशातला भाग नाही. पेपर 1 सोपं असतं, पण पेपर 1 चं टाईम मॅनेज करणं कठीण आहे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करून द्या. कारण फक्त 30 दिवस राहिलेले आहे आणि आता या स्पेसिफिक 30 दिवसामध्ये आपलं मॅक्सिमम एम-सी-क्यूज, पी-वाय-क्यूज प्रॅक्टिस करणं मित्रांनो गरजेचं आहे. आता यासाठी करायचं काय? जसं पहिला जो आपला घटक आहे, तो टीचिंगचा आहे. हा घटक तुम्ही अभ्यास करा. यावर आधारित संभावित प्रश्न, सोबतच यावर आधारित आलेले प्रश्न याचा अभ्यास करा. त्यानंतर युनिट 2 सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? सेम रिसर्चच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा आणि सोबतच त्यावर विचारलेल्या प्रश्नांचा सराव करा.
या पद्धतीने एकूण आपल्याला 10 युनिटचा अभ्यास करायचा आहे. या 10 युनिट अभ्यासताना एक पर्टिक्युलर युनिट 3 आहे. हे युनिट 3 जे आहे त्यावर 5 प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जाणार. तर थोडा मोठा हा पॅसेज असतो परीक्षेत विचारलेलं आणि त्यावर आधारित 5 प्रश्न आपल्याला सोडवावं लागतं. तर मित्रांनो, यासाठी सोल्युशन असं आहे, की पर्टिक्युलर ॲप ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये जे आहे पॅसेज अवेलेबल आहे. तिथून आपण प्रॅक्टिस करू शकता. हे एक सोयीस्कर तुमच्या सगळ्यांसाठी होणार आणि याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सेट परीक्षेकरिता 50 सराव प्रश्नपत्रिकांसोबत 2010 पासून 2025 पर्यंतच्या जे प्रश्नपत्रिका आहे ते संपूर्णतः या बुकमध्ये आहे. ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं मित्रांनो हे बुक आहे आणि अ, नियोजित पद्धतीने याला तयार करण्यात आलेलं आहे. यामध्ये युनिट 1 असं युनिट वाईज सुद्धा आपल्याला एम-सी-क्यूज प्रॅक्टिससाठी मिळतात. Amazonवर ही बुक अवेलेबल आहे. प्रत्येक युनिट वाईज मग बघा शिक्षण अभियोग्यता असू द्या, संशोधन, आकलन, संवाद, ठीक आहे. गणिताचं, तार्किक, डी-आय, आय-सी-टी, ठीक आहे. लोकविकास, पर्यावरण, उच्च शिक्षा प्रणाली हे 10 युनिट काय आहे? युनिट वाईज आहे. त्यानंतर आपल्याला 2011 पासून तर 25 पर्यंतचा प्रश्नसंच सुद्धा आहे. याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे सरावासाठी शेवटी प्रश्नसंच दिलेला आहे. किती? 50. तर इतकं महत्त्वाचं आहे हे सरतेशेवटी प्रॅक्टिस करण्यासाठी आणि हे बुक Amazonवर मित्रांनो अवेलेबल आहे. आणि परीक्षेला 30 दिवस राहिलेला आहे. तर हा संपूर्ण आता रिव्हिजन करण्याची वेळ आहे असं तुम्ही समजा. कारण इथून आपण बघतो की 25 दिवसाचा जवळपास कालावधी आपल्याकडे आहे. तर या 25 दिवसांमध्ये आपल्याला मॅक्सिमम प्रॅक्टिस करायचं आहे. कारण प्रश्नांची जी भीती असते किंवा प्रश्न पाहून जे आपण गोंधळ निर्माण करतो आणि व्यवस्थित प्रश्न वाचत नाही, हा जो एक महत्त्वाचा प्रकार आहे तो आपला कमी होणार आहे. आपली नवीन बॅच जी आहे 13 डेज बॅच मित्रांनो सुरू झालेली आहे. याला देखील आपण जॉइन करू शकता. कारण यामध्ये क्रॅश कोर्स अवेलेबल आहे. जे आपल्याला काय करेल 2-3 दिवसामध्ये संपूर्ण युनिट देखील कव्हर करून देणार आहे. त्यामुळे ऑफिसर्स नंबर्सचा आपण वापर करावा आणि आजच या पर्टिक्युलर कोर्सला जॉइन करा. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक सो